नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. सकाळचे 10 वाजलेले आहेत आपल्याला सनसेट येण्यासाठी. तर पहिली बुकिंग कुठली पडते आपल्यासाठी बघू. सर मोटरने जायला लागतं माहिती ना? मोटरने जायला लागतं माहिती ना? हा. पहिले हे घ्या कुठे 5488. आणि हे जे कसं आहे हा. आरटीओ बरोबर आहे. आरटीओ हे शेवटी स्टेट गव्हर्नमेंट आहे बरोबर आहे, पण त्याला रूल कुठले ऍप्लिकेबल आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे माहिती आहे? त्याच्यामध्ये फरक असतो. हे म्हणताय म्हणजे आता कसं आहे, मला जर का एखादी राईड झाली आणि आता मला ₹353 19.5 किलोमीटर. आता जस्ट आपला ड्रॉप झाला. मेन महत्वाचं उबेरने दाखवले कॅश कलेक्टर साठी ₹221. मला भेटले उबेर कडनं ₹248. मीटरला फेअर झाला 19 किलोमीटरचा ₹350. आता ₹350 कुठल्या ह्याने झाला? उबर आणि आरटीओ ह्यांच्यासाठी खास माझे म्हणणं आहे, आरटीओ साठी खास माझं म्हणणं आहे की उबरला नीट रेट द्यायला हवा. नाहीतर नसेल होत तर उबरचा ऍप तरी बंद करा पुण्यातनं, नाहीतर पुण्यातनं बहिष्कार पूर्ण करा त्याचा. तर बघू दुसरं भाडं कुठनं पडतंय आणि कुठं जातोय आपण दुसरं भाडं घेऊन. चला आता आपल्याला बसलेली बुकिंग नंबर 2 एअरपोर्ट वरनच आहे, एअरपोर्टच्या सिग्नल वरनं राईट साईडने. चला बघू आता बुकिंग नंबर 2 आहे गंगाधाम साईडचे. मीटरने ऍग्री करतात का नाही कस्टमर बघू. मीटरने जायला लागतं माहिती ना, मीटरने जावं लागतं माहिती ना, मीटरने जावं लागतं माहिती ना. हा ना, ते सजेस्टेड असतं फक्त. कंपल्सरी मीटरला ऑनलाईनला जेवढं झालंय ते मीटरवरच जातात कंपल्सरी. ओटीपी चला दुसरे बुकिंगचा ड्रॉप झाला. कस्टमरने ऍग्री केलं होतं. मीटरला झाले ₹289 आणि ऍपला दाखवले फक्त ₹260. आता बघू तिसरी बुकिंग गंगाधाम पासून कुठली बुकिंग वाटते. चला आता बसली आपल्याला कल्याणनगर बसली. आता बघू आता कल्याणनगरचा पिकअप करायला जाऊ. कल्याणनगर कितीची आहे, मीटरने ऍग्री करतात का नाही हे बी बघू. बुकिंग नंबर 3 तिसरी बुकिंग पडली आपल्याला कल्याणनगर आहे. दाखवली फक्त आपल्यासाठी ₹200 आकडा, पण होणार किती आहे मीटरला ऍग्री करतात का नाही हे मेन महत्वाचं आहे. आणि केलं तरी किती होणार आहेत मीटरने आणि उबेरने बघू आपण. वो भी कितना ऊपर कितना जाता है मीटर? ऐसा कुछ नहीं, कुछ बार कम भी रहता है, कुछ बार 10-20 रुपए बढ़ते हैं. ऐसे नहीं. तो मैंने OTP? तो आज तक तो दिया नहीं, आज ही दे दूं पहली बार. मैं तो रोज कर. ओटीपी क्या पड़ता 9161. है? पहिली एक आसपास बढ़ गया. कल्याणनगरचा जस्ट ड्रॉप झाला. कल्याणनगरला मीटरला दाखवले ₹212 आणि ऍपने दिले फक्त ₹180 आणि ऍपने आपल्याला दिले ₹200. म्हणजे आपला बेनिफिट झाला ₹10-12 आणि इकडनं ₹40. ₹50-60 तर उबेरमध्ये एक्स्ट्रा भेटले. तर बघू आता नेक्स्ट चौथी राईड पुढे जातोय आपण. आता जस्ट आपलं 5 वाजता भाडं बसलेलं गाडीत, ते संध्याकाळी 9 वाजता गाडीतनं उतरलं. किलोमीटर झाले फक्त 14 आणि पेमेंट झालं ₹600.
14 किलोमीटरला 600 रुपये होतात. त्या विचार करा 4 तासामध्ये 600 रुपये 14 किलोमीटरचा प्रवास परवडलं का नाही कमेंट्स करून सांगा. आणि आता बघू खराडीच्या IT पार्कला येवनच्या इथं बघतो. आता गोटू टाकलाय, सगळं टाकलंय, घराकडची कुठली पडते का बघतोय. तर बघू कुठली राईड उचलतोय आपण. आपला 600 रुपयाने अर्ध टार्गेट तरी कव्हर झालंय. आणि इथनं अजून अर्ध टार्गेट कव्हर करायचे. रात्रीचे 9 वाजलेले. तर बघू कुठं जातोय आपण आणि किती वेळ लागेल आपल्याला जाण्यासाठी. आता जस्ट आपल्याला उबेरला बसलेली गोखलेनगर दाखवलेली 15.9 म्हणजे 16 किलोमीटरची राईड आहे. 16 किलोमीटरला किती रुपये होतात उबेर सांगताय फक्त 221 रुपये होतात. आणि आता माझा अंदाज आहे 270 ते 280 रुपयापर्यंत बिल जायला पाहिजे. आता कस्टमर काय म्हणतंय ते माहिती नाही. मेटरने एग्री केलं तर जाणार घेऊन अथवा नाही तर कॅन्सल होती का कस्टमर येत आहे हे बघू आपण. तर मीटरने जायला लागतं माहिती ना, मीटरने जावं लागतं माहिती ना. आपली येतो OTP 8933. इथले येतात ती झाल्यावर 14 किलोमीटरला झाले किती 253 रुपये. आता जस्ट आपण खराडीतनं उचललेली गोखलेनगरला येरवड्यापर्यंत गेले कस्टमर. येरवड्याच्या इथनं युटर्न मारला आणि परत विमाननगरमध्ये आणून टेकवलं त्यांनी. त्यांचं बिल झालं 14 किलोमीटरची राईड झाली. 14 किलोमीटरला त्यांचं बिल झालं कम्प्लिटली 253 रुपये. आणि कस्टमर दरवाजा आपटून गेला. म्हणजे त्याचा रिस्पॉन्स काय असेल ते मला लगेच कळाला. म्हणजे त्याला हे पटलं नाहीये. जाऊ दे, आपल्याला काय नाही, आपलं जे आहे तेवढं आपण घेतलं. आपण कुणाकडनं काय आक्रत तर घेतले नाहीयेत, आपल्या मनाला माहिती आहे. त्याला बघू आता 10:30 वाजलेत. 10:30 वाजलेत म्हणल्याच्या नंतर आता विमाननगरवरनं सेंगर रोड पर्यंत भेटेल का कुठली राईड आपण चेक करू. मीटर से जाना पड़ता है मालूम है ना. क्या मीटर से जाना पड़ता है मालूम. कितना यहाँ से 20 किलोमीटर है तो 20 × 18 360 रुपए. चलो ठीक है. क्या आया OTP इंटर बॉडी निकल क्यों नहीं रहा. चलो भैया OTP 5459. ये कैंसिल करो. यह स्टूडेंट ऑटो राइड है, कृपया कस्टमर का स्टूडेंट ID कार्ड चेक करें. 34 किलोमीटर है. 34 गलत दिखा रहा है. वो 20 किलोमीटर है. मैं आपको बता रही हूँ. नहीं 20 रहेगा तो 20 का दे दो. 34 रहेगा 34 का दे दो. 20 तो खड़े खड़े पड़ रहा है. ये मीटर नहीं, ऊपर वाला मीटर है. ये मीटर चल रहा है. ये टाइमिंग है. अच्छा पर मैं आपको बता रही हूँ डिस्टेंस के हिसाब से कैलकुलेट. हाँ डिस्टेंस इधर है, देखो इधर डिस्टेंस रहता है, इधर टाइमिंग रहता है, इधर अमाउंट रहती है. डिस्टेंस पे जो रहेगा अमाउंट तुम उस हिसाब से दे दो बस. पर आप या तो उसमें अपना नंबर देख लो क्योंकि बहुत बार हमें इससे स्कैम होता है. तो आप उधर से नंबर बता दो आपके कितना किलोमीटर है. वो आपके अरे इधर ही देखो, ये वाला गलत है भैया. वहाँ पे आप बताओ कितने किलोमीटर दिखा रहे हैं. वो 90. वो उधर नहीं है, उधर का मीटर बंद है. उधर से फोटो निकाल सकते हैं. गलत लगता है भैया. मैं तो आपको इधर 20 लगेगा तो इधर 20 का दे दो. इधर अमाउंट में तुम्हें अरे दिखता आप हमारे जैसे देखो 600 में हो गया. आ जाओ. 600 में नहीं क्या. अरे इट इज 20 तो भाई की भाई 600 इट इज 360 या. अरे भाई बहुत. कितना किलोमीटर है. 20 किलोमीटर है यहाँ से. 360. हाँ 360 है. 800 डबल ले रहे हैं. कितने का हो रहा है. 360 होगा ना भैया. ठीक ले रहे हैं. चलो आप. नहीं वही बोल रहा हूँ. इधर जो 34 किलोमीटर नहीं है पर नहीं रहेगा तो उसके मैं हिसाब आपको से पहले आपको डिस्टेंस दिखा दूंगा. दिखाता हूँ. ऐसा कुछ. अरे ये कैंसिल क्यों नहीं हो रहा मेरा ये. आप चलो वो एक रास्ता गलत दिखा रहा है. टोटल आपके 20 किलोमीटर ही है. 20 रहेगा तो 20 का दे दो. लवड़े में क्या, लवड़े के वो कॉलेज के उधर जाने के है ना. हाँ हाँ हाँ. किलोमीटर की कम हो सकता है पर इतना नहीं कम होगा, इतनी गारंटी है मेरी. एक आइडिया से बता सकता हूँ, एक 25 तक जाएगा, 25-26 तक जाएगा. 20 किलोमीटर 20 रहेगा तो कोई दिक्कत नहीं. 20 रहेगा तो कोई दिक्कत नहीं पर मैं 20 में जा सकता हूँ. 20
हो. किधर पीछे वाला है? हो. हो. आता जस्ट विमाननगर फिनिक्स मॉल वरनं आलेलो लवळे युनिव्हर्सिटी साईडला, म्हणजे लवळे साईडला आलेलो फिल्म आपलं सुस्त आतमधल्या साईडला. तर किलोमीटर झालं 27 किलोमीटर, 27-28 किलोमीटर धरा. आणि रॅपिडोने दाखवलेले 32 किलोमीटर. 32 किलोमीटरला दाखवलेले फक्त 480 रुपये, 89 रुपये दाखवलेले. तर आपण आलेलो मीटरनी झाले 27 किलोमीटर. 27 किलोमीटरला मीटरने झाले 470 रुपये झाले, 69 रुपये झाले, पण 70 रुपये झाले. तर विचार करा, 32 किलोमीटरला जे फेअर दाखवते, जे पूर्ण गोल फिरून दाखवला होता, तो फेअर आपल्याला शॉर्टकट मध्ये बी तेवढाच फेअर भेटला. पण जर हा शॉर्टकट नसता आणि जर तेवढे फिरून यायची वेळ असती तर रॅपिडोने आपल्याला किती रुपये कमी दिले असते विचार करा. कम्प्लिटली 27 म्हटलं तर 4-5 किलोमीटरचा फरक. 5 किलोमीटरला होतात किती, 80 ते 90 रुपये होतात. 90 रुपये एका राईड मध्ये रात्रीच्या, एवढ्या रात्रीच्या. आता मी समोर बघा काहीतरी आहे का, एवढ्या रात्रीचे 12 वाजलेले. 12 वाजता जर एवढे, जर 12 वाजता जर एवढे पैसे कमी होत असतील तर रिक्षावाला कसा हे राहील. आणि आता जस्ट 1 तारखेपासून आंदोलन चालू होणार आहे. म्हणतात की मराठी आम्हाला येत नाही. मराठी तुम्हाला यायलाच पाहिजे. तुम्ही किती वर्ष झाले तुम्ही गाडी चालवताय म्हटल्यानंतर तुम्हाला मराठी तर यायला पाहिजे. आणि जर मराठी येणार, बोलणार नाही म्हणून जर संपावर जाणार असाल तर एक साईडने आम्ही बी एवढे मराठी माणूस एवढं तर स्ट्रगल करून आम्ही दाखवून देऊ की आम्ही बी रात्रीचे 12-1 वाजता गाडी चालवून आम्ही बी मराठी भाषेसाठी तुमचं आंदोलन नडला तोड आम्ही देणार, एवढा शब्द आहे. आणि पुण्यामध्ये कुठंही, पुण्यामध्ये म्हणा ना तर मुंबईमध्ये म्हणा, मराठी माणूस कुठंही मागे राहणार नाही, एवढा शब्द आहे. चला बघू आता, रात्रीचे 12 वाजल्यात. इथनं तर एमटी जायला लागणार आहे बाहेरच्या साईडला. निघू आता इथनं, कारण की इथं बसून अर्थ नाही आपल्यासाठी. चला बघू आता पुढची राईड काय पडते का आता, कारण की मला तरी वाटायला लागलं एमटी घरी निघून जावं. कारण 12 वाजल्याच्या नंतर सहजासहज राईड भेटत नाहीत 4 वाजता. आता बघू काय होतंय काय नाही. का पडली कुठली तर जाता येईल, नाही तर मग हळूहळू आपल्या घराकडे निघू. कारण की 12 वाजता जरी सेवा दिली तरी भरपूर सेवा राहील. मराठी माणूस एवढं तरी करू शकतो आपल्या मराठी भाषेसाठी. चला बघू आता काय पडते का, आपण जातो एमटी घरी. तिथे साईडला बघा किती रोड खरबडी आहे. रोडचं काम चाललंय अंदाज. इकडे लेफ्टला, राईटला, लेफ्टला बघा माझा. सिम्बोसिसचा मेन रोडला असता जस्ट. सिम्बोसिसचा किती रोड खराब आहे. कुठलाही कस्टमर कधी ड्रायव्हरचा विचार करत नाही. आता मीटरने घेऊन आलो होतो, कस्टमरला माहिती होते की रात्रीच्या 12 वाजल्यात एवढ्या सिम्बोसिस मधनं ड्रायव्हरला एमटी जायला लागणार आहे. आपली काय अपेक्षा बी नव्हती, पण जायला लागणार आहे म्हणल्यानंतर 2 रुपये तरी द्यावे एक्स्ट्रा, असं माझं म्हणणं होतं. आता जाऊ दे, आपलं तर चाललोय आपण आता एमटी. अजून एक रिक्षावाला मधल्या साईडला चाललाय आणि आपण एमटी बाहेर निघायला लागलोय. चला बघू आता पुढची राईड काय पडते का नाही. का सुसमंत पडली तर पडली, नाही पडली तर मग आपलं निघणार आहे घराकडे. तर रोड बघा कसला खरबडी आहे, फक्त रोड बघा तो. आणि रोडला अंधार किती आहे हे पण बघा.